सहवासातले आठवले. माननीय अशोक गायकवाड. 1983-84चा काळ. खरं तर माझा तसा चळवळीशी काही संबंध नव्हता. पोटासाठी घराबाहेर सातत्यानं धडपडणारा कार्यकर्ता मी. त्या दरम्यानच्या काळामध्ये 1988ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर काही कारणास्तव मला गाव सोडून मुंबईला जावं लागलं. मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये रमणं शक्यच नव्हतं. म्हणून मग तसाच घरच्या बाहेर पडलो आणि पुण्यामध्ये 1 वर्षभर नोकरी केली. 1 वर्षाची नोकरी संपल्यानंतर पुन्हा तसाच गावी आलो. दरम्यानच्या काळामध्ये वाई तालुका बौद्ध सेवा संघ नावाची एक संघटना इथे सुरू होती. संघटना सर्वांना घेऊन कार्यरत असायची. त्या काळामध्ये गावी आल्यानंतर संघटनेमध्ये पत्रव्यवहार करणं म्हणजेच लिपिकाचं काम आपल्याला दिलं गेलं. आपल्याला समाजकार्याची आवड होती आणि आपण ती केली. ते पत्र लिहित असताना सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांना एकत्र करणं, लोकांचा समूह उभा करणं आणि एखादा मोठा उपक्रम हातात घेणं, जसं त्यावेळेला विहाराचा उपक्रम आम्ही हाती घेतला होता. त्याच काळामध्ये रामदास आठवले नावाच्या वादळाने अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशभर आपला झंझावात सुरू केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रामदास आठवले नावाचं एक मोठं वादळ उभं होतं, ज्याच्या पाठीशी कुणी नाही आणि पुढेही कुणी नाही. तो झंझावात गावागावात घोंगावत होता आणि त्याचा आवाज आमच्या सगळ्यांच्या कानावर येत होता. हे ऐकल्यावर थोडं इन्स्पिरेशनल वाटायचं. त्या काळामध्ये आम्ही सगळे तरुण होतो. मला वाटतं माझं वय असेल 24-25 आणि तेवढ्यात भीमराव सोनकर नावाचा एक कार्यकर्ता मला वाटतं कराड पॉलिटेक्निक कॉलेजला होता. तो पूर्ण पॅन्थरवादी होता. त्याचं कामच गावागावात फिरून कार्यकर्त्यांचा समूह उभा करणं. तो वाईला आला. वाईला आल्यानंतर त्याची आमची ओळख झाली आणि त्याने आम्हाला आवाहन केलं की रामदास आठवले यांची कराडला सभा लागलेली आहे आणि आठवले साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय दलित पॅन्थर नावाची एक मिलिटरी फोर्स उभी करायची आहे आणि समाजाला एक सुरक्षा कवच उभा करायचं आहे. त्या वयातला माणूस वेगळा असतो. आम्ही तरुण असल्यामुळे आमच्यामध्ये जिद्द चिकाटी होती. हे कानावर पडताच मी लगेच कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली. सगळ्यांना गोळा केलं, सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं, आपल्याला रामदास आठवले यांच्या सभेला जायचं आहे. मग आम्ही वाईमध्ये 20-20 रुपये वर्गणी काढली. ही गंमत आहे, कारण त्या काळात 20 रुपये फार होते ना. मग आम्ही म्हटलं 20-20 रुपये वर्गणी काढावी लागेल आणि टेम्पो करावा लागेल. रामदास आठवलेला ऐकायला जावं लागेल. मग आम्ही एक टेम्पो तयार केला आणि मला वाटतं त्या टेम्पोमध्ये आम्ही 30-35 जण दाटीवाटीनं बसून निघालो. साताऱ्यामध्ये आम्हाला आधी काम करणाऱ्या काही नेत्यांनी अडवलं. अरे वेडे झालात की काय, त्या रामदास आठवलेच्या नादी लागलाय. मी म्हटलं आम्ही आता घर सोडून बाहेर आलोय. आता आम्ही अर्धे यांच्यापर्यंत पोहोचलेच आहे. तर मग अजून अर्धे जाऊन ऐकायला काय अडचण आहे सर? आम्हाला ऐकू द्या, आम्ही तुमचेच कार्यकर्ते. ते म्हणाले तुम्ही वेडे आहात. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला पोहोचलं पाहिजे. आम्ही त्यांना डावललं आणि आम्ही तिथून निघालो आणि कराडला पोहोचलो. कराडमधलं रामदास आठवलेचं भाषण ऐकलं. मला वाटतं रामदास आठवले म्हणजे त्या काळचा आमचा अलेक्झांडरच. त्या काळामध्ये असा वक्ता आणि त्या काळाचा असा अग्रेसिव्हपणा की शब्द बाहेर पडल्याबरोबर धमनीत रक्त सळसळणार आणि असं वाटावं तलवार उपसावी आणि पटकन जिथे अन्याय झाला तिथे कापून काढावं, असं ते वातावरण. म्हणजे त्यांच्या भाषणांनी आम्ही प्रभावित झालो. माघारी येताना आम्हाला रात्रभर झोप लागली नाही. म्हटलं अब क्या करे, आपला समाज अन्यायात पिचडलेला आहे. सगळे नेते पॉलिटिकली स्ट्रॉंग आहेत, पण कुणी अन्यायावर बोलायला तयार नाही. कुणी कोणाला जाऊन प्रोटेक्शन कवच उभा द्यायला तयार नाही. एकच नेता आहे म्हटलं, रामदास आठवले, जो सामान्यातलाय, गरिबातलाय, कष्टकरी समाजातलाय, तळातलाय. म्हणजे म्हणतो ना आपण मातीशी नातं जोडणारा नेता. अमर्याच्या पोरीचा कोणी हात धरला, तो राहणार मुंबईत, हात धरलाय सातारा जिल्ह्यात एका कुठल्या खेडेगावात, पण रामदास आठवले तिथे हजीर. ही त्यांची खासियत. त्या दिवशी आम्हाला रात्रभर झोप नाही. त्यावेळेस मला वाटतं 15-20 पोरी होती. आमच्या सगळ्यांचे बाप भारतीय बौद्ध सेवा संघाला जॉईन. सकाळी उठल्याबरोबर आम्ही ठरवलं सर्व पोरींनी. काही कार्यकर्ते होते संघटनेचे, त्यांना हे सगळं काही आवडायचं नाही. पण आम्हाला रामदास आठवले भावला. सगळ्या पोरींनी पोरी गोळा केली. बघता बघता 15 पोरी जमा झाली. 15ची बघता बघता 30-40 कशी झाली हे कळलं नाही. आणि प्रत्येक गावातून पोरी. कुणी शिकलेलं, कुणी त्यावेळेस असेल कॉलेजला किंवा शेवटच्या वर्षाला, कुणी ॲडमिशन घेतलेलं. आणि अशा त्या वातावरणातून पोरी एकत्र आली. वाईच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयामध्ये बुकिंग झाली. पद कुठलं असतं माहीत नाही, पदावर कोण जातं माहीत नाही, पण रामदास आठवलेबरोबर काम करायचंय बस, एवढं प्रोजेक्ट फक्त डोक्यात. मला अध्यक्ष व्हायचं हे डोक्यात पण नव्हतं.
तुम्हाला खरं सांगावं लागेल, त्यावेळेला मला अध्यक्ष व्हायची पण इच्छा नव्हती. मी म्हणालो, आपल्याला काय अध्यक्ष-बिध्यक्ष जमणार नाही बाबा, आपण तुमच्या मागं पळणार. आणि मित्रांनी तिथे बैठक झाली. ती बैठक एवढी मोठी झाली की मला आजही ती बैठक आठवते. लोकमान्य टिळक ग्रंथालयामध्ये किमान 500 लोक एकत्र आली होती. म्हणजे म्हाताऱ्यांपासून तरुणांपर्यंत. अगदी 10वी-8वीतील पोरीसुद्धा आली होती. त्यावेळेला महेंद्र खरात नावाचा आमच्यातला एक होता, ज्याला बंच नॉलेज होता. पॉलिटिकल नॉलेज असेल, पत्र लिहिण्याचं नॉलेज, लोकांना एकत्र आणायचं नॉलेज. तर तसा एक कार्यकर्ता आमच्याकडे होता. तो कार्यकर्ता पुढे आला आणि आम्ही सर्वांनी त्याला अध्यक्ष करून टाकलं. मला सगळे म्हणाले, तू काय होणार अशोक? मी म्हणालो, मी काय होणार नाही, मी फक्त त्याच्याबरोबर चालणार. मला जबरदस्तीनं तालुका उपाध्यक्ष केलं. का तर याला कुठेतरी बांधून ठेवावं असं त्यांच्या डोक्यात. मला काय माहिती उपाध्यक्ष नेमकं काय असतं. मग आम्ही त्यात जोडलो आणि मूव्हमेंट सुरू झाली. रामदास आठवले नावाचं वादळ आमच्या डोळ्यात घुमलं. आम्हाला आजही आठवतंय, भारतीय दलित पॅन्थरची चळवळ बांधताना आमच्याकडे गाडी नव्हती, पेट्रोलला पैसे नव्हते. त्यातल्या त्यात मी एक बरा कार्यकर्ता, कारण माझा बाप थोडासा स्टेबल, त्यामुळे मी एक स्कूटर घेतली होती. तिचं नाव मला वाटतं नर्मदा. त्यावेळी नर्मदा स्कूटर आली होती. तुम्हाला आठवते की नसेल? नर्मदाचं नवीन प्रॉडक्ट आलं होतं आणि आमच्या एका कार्यकर्त्यानं ती घेतली होती. बँक ओढायला आली त्यावेळी आम्ही त्याला 2000 द्यायचे होतो. मी म्हणालो, 3 दे आणि दे ती गाडी मला. मी ती गाडी घेतली. नर्मदा स्कूटरवर जायचं. आम्ही एकदम 7-8 जण एकत्र आलो. या गावातून त्या गावाला जायचं कसं? प्रकाश सायकल मार्ट हे आमच्या कार्यकर्त्याचं दुकान. प्रकाश पाटील कांबळे हा आमच्या मूव्हमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह. त्याच्याच दुकानावर आमचा अड्डा. आम्हाला ऑफिस नाही, बसायला उठायला जागा नाही. चळवळ तर सायकलच्या एका खोलीमधून सुरू. तिथे आम्ही विड्या घ्यायचो. तिथे सुरुवात झाली. मग संध्याकाळी तो 1-2 सायकल बाहेर काढायचा आणि माझी एक स्कूटर. आम्ही कोणाच्या तरी घरी जायचं. शेवटी 2 डब्बे आणायचे, सायकलला बांधायचे आणि ते स्कूटरच्या स्टेपनीला बांधायचे. एका सायकलवर 2, दुसऱ्या सायकलवर 2, स्कूटरवर 3, असा आमचा 7 जणांचा प्रवास झाडगाड करत निघायचा. 7-8 वाजता रात्री कुठंतरी एका गावात पोहोचायचं. रात्रीची सर्व पोरं गोळा करायची. सर्व तरुण गोळा करायचे, वयोवृद्ध गोळा करायचे. त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्यांना चार्जअप करायचं. अशी मूव्हमेंट सुरू झाली. मला आठवतंय, बघता बघता अवघ्या 2 महिन्यात वाई तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावात घर तिथे कार्यकर्ता जन्माला आला. कसा आला, काय आला, काही माहिती नाही, पण रामदास आठवले नावाच्या त्या वादळानं उभं केलं. रामदास आठवले म्हणजे हम तुम्हारे साथ है. आम्हाला खेडेगावात गेल्यावर अडचणी यायच्या. हे रामदास आठवलेचे कार्यकर्ते आहेत, हे जर गावात आले तर उद्या गाव पेटेल, आम्हाला राहू देणार नाही. काही गावात आम्हाला पाणीही द्यायचे नाही. पण आमच्यासोबत तरुण असायचे. असल्यामुळे तो काय म्हणायचा, नको पाणी, चल झाडाखाली बस. त्याला एक घरी जाणार, कळशी घेऊन येणार, घरातल्या शेंग्या आणणार. यांच्यापेक्षा तुम्हाला पुढे सांगावं लागेल की भूक लागल्यावर आम्ही कच्ची वांगी खाल्ली, टोमॅटो खाल्ला, पण चळवळ थांबवली नाही. खिशात रुपया नसताना सुद्धा चळवळ गतिमान केली. आणि ती गतिमान झालेली चळवळ रामदास आठवलेच्या नावाखाली गावोगावी पोहोचली. त्याच दरम्यान आठवले साहेबांचा कार्यक्रम वाईला लावायचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी मी तालुका उपाध्यक्ष म्हणजे साधा कार्यकर्ता, पण जिद्द आणि धडक होती माझ्यात. त्यावेळी रामदास आठवलेला कुणी ओळखायचं पण नाही. आम्ही रामदास आठवलेला पहिल्यांदा वाईत सभेला बोलवलं आणि त्यांच्या हस्ते वाई तालुक्यात शाखेचं उद्घाटन करायचं ठरवलं. आणि स्टँडवर बोर्ड लावायला मारुती सोनवणे माझ्यासोबत. त्यावेळी मारुती सोनवणे आणि त्यांची जवळीक, ते एकाच रूममध्ये राहणारे मित्र. तिकडे मारुती सोनवणे स्टेजवर गेले, तिकडे पडदे लावायला सांगितलं. कुणी इकडे झेंडे लावतोय, मी त्यांना शोधायला सांगितलं. काय चाललंय? आणि तेवढ्यात मुंबईचा एक कार्यकर्ता स्टँडवरून आला आणि त्यानं सांगितलं की आठवले साहेब आलात आणि स्टँडवर हॉटेल मिळणाशी बसलेत. मी म्हणालो, साहेब आलेत? आम्ही त्यांच्यासाठी ढोल लावले, ताशे लावले, अगदी जंगी स्वागतासाठी झेंडे घेतले. लोक उभी आहेत, आठवले साहेब येणार आहेत म्हणून. आठवले साहेब आले, कॅफे मिलनमध्ये गेले, तोंड धुतलं, वॉशबेसिनमध्ये तोंड धुतलं, पाणी तोंडावर मारलं, तोंड पुसलं, चहा मागवला आणि आम्ही पोहोचलो तर साहेब समोर. साहेब साहेब करतोय तर कुठे आहेत साहेब? तर साहेब समोर बसलेल्या बाकड्यावर. आणि साहेब आलेत ही नुसती आरोळी पोहोचेपर्यंत अख्खा स्टँड गच्च झाला. मग साहेबांना उचलून तिकडे हॉटेलमध्ये नेलं, त्यांना फ्रेश केलं. त्यावेळी आमच्यामध्ये एक भक्ती होती. त्यावेळी अशी लांब लांब साहेबांची नखं वाढलेली असायची. ते म्हणाले, रामदास तुमची नखं वाढलेली आहेत. साहेब म्हणाले, ये पैंथर का नाखून है, इसे निकालना मत. ये पैंथर है, पैंथर हमेशा नाखून रखता है.
तो डायलॉग मला आजही आठवतो. असा तो डायलॉग आम्ही ऐकला. आम्हीही लगेच फुललो. हाच आपला नेता. त्या भेटीनंतर पुढे शब्दही काढता येईना. मग साहेबांची अंघोळ झाली. मग साहेबांचं तिथे भाषण झालं आणि असं ठरलं की वाई तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा मेळावा घ्यायचा, मोठा मोर्चा काढायचा आणि काही प्रमुख प्रश्न त्यात टाकायचे. सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या. त्या सभेनं शिवसेना आणि काँग्रेसला हलवून टाकलं. त्या सभेनं शिवसेनेवर, काँग्रेसवर, इतर राजकीय पक्षावर इतका मोठा इफेक्ट झाला की त्यांची हवा गेली. ते म्हणाले, हे कोण करतंय सगळं? कोणीतरी म्हणालं, अशोक गायकवाड नावाचा माणूस करतंय, ते पुरं लय डेंजर आहे. आणि खरंच, आपण त्या वेळेला धक्का लागला तरी कान फोडायचं. शेजाऱ्यानं बघितलं तर का बघितलं म्हणून त्याला मारायचो. असं ते वय असतं. मग मला तो दिवस आठवतो. सगळ्या गावागावात तयारी सुरू झाली. वाई शहरात मीटिंग सुरू झाल्या. काही माळी समाजाचे कार्यकर्ते आम्हाला जोडले गेले. त्यांच्या घरी मीटिंग व्हायच्या आणि अशीच एक मीटिंग आम्ही वाई नगरला लावली. कारण वाई नगर हे पॅन्थरची कर्मभूमी. शब्दही काढता येना. मग साहेबांची अंघोळ झाली. मग साहेबांचं तिथे भाषण झालं आणि असं ठरलं की वाई तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा मेळावा घ्यायचा, मोठा मोर्चा काढायचा आणि काही प्रमुख प्रश्न त्यात टाकायचे. सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या. त्या सभेनं शिवसेना आणि काँग्रेसला हलवून टाकलं. त्या सभेनं शिवसेनेवर, काँग्रेसवर, इथल्या राजकीय पक्षावर इतका मोठा इफेक्ट झाला की त्यांची हवा गेली. ते म्हणाले, हे कोण करते सगळं? कोणीतरी म्हणाले, अशोक गायकवाड नावाचा माणूस करतोय, ते पोरं लय डेंजर आहे. आणि खरंच, आपण त्यावेळेला धक्का लागला तरी कान फोडायचो. शेजाऱ्यानं बघितलं तर का बघितलं म्हणून त्याला मारायचो. असं ते वय असतं. मग मला तो दिवस आठवतो. सगळ्या गावागावात तयारी सुरू झाली. वाई शहरात मीटिंग सुरू झाल्या. काही माळी समाजाचे कार्यकर्ते आम्हाला जोडले गेले. त्यांच्या घरी मीटिंग व्हायच्या आणि अशीच एक मीटिंग आम्ही फुलेनगरला लावली. कारण फुलेनगर हे पॅन्थरची कर्मभूमी. सुखावतच झाली मग तिथं. ती पोरं आजही म्हणतात, आठवले साहेब झोपलेल्या गोष्टी आजही आमच्याकडे आहेत. आणि खरंच आहेत. म्हणजे रात्री येऊन आठवले साहेब झोपले ना तिथं, तर त्या झोपण्यासाठी वापरलेल्या गोधड्या आम्हाला आजही आठवतात. सकाळी सडासला गेल्यावर साहेबांचा डबा आपण घ्यायचा हातात. आपण 2 डबे घेऊन जायचं, लघवी संडास करायला जायचं आणि मग साहेब आल्यावर द्यायचं. तिथून आम्ही ती सभा उरकली आणि बाहेर पडलो. आणि माझ्यावर शिवसेनेच्या 25-30 कार्यकर्त्यांनी पॅन्थर संपवण्यासाठी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मी इतका जखमी झालो की मी मेलोय म्हणून मला टाकून दिलं. माझ्या अंगावर तलवारीचे 30-40 वार होते. मी पडलेलो होतो. मला एक रिक्षावाला गाडीत टाकून घेऊन गेला आणि त्याने मला दवाखान्यात ॲडमिट केलं. मी ICUमध्ये पडलो. मला बघण्यासाठी सगळा तालुका लोटला, जिल्हा लोटला, जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता लोटला. अख्खं हॉस्पिटल गच्च झालं. म्हणजेच रामदास आठवले यांच्या नावामध्ये एवढी ताकद होती की माझ्यावर वार झाले, पण रामदास आठवले यांच्या ताकदीनं अख्खा दवाखाना गच्च भरला. मला वाटतं 2-3 हजार लोकं होती. अख्ख्या दवाखान्यात पोरं, अख्ख्या वाईत पोरं. वाईमध्ये कॅम्प सुरू झाला. लगेच दुसऱ्या दिवशी रामदास आठवले शब्दानं अडकलून मला बघायला वाई मिशन हॉस्पिटलला आले. त्यावेळेला मला टाके मारलेले होते. मी पडलेलो होतो. स्लाईन लावलेलं होतं. डॉक्टर सगळे डिफिकल्ट पोझिशनमध्ये होते. पण मला बोलायला चांगलं येत होतं. तो दिवस आजही आठवतो. रूम नंबर 4, मिशन हॉस्पिटल, स्पेशल रूम. आणि आठवले साहेब त्या रूममध्ये आलेले आहेत मला भेटायला आणि माझे वडील माझ्या शेजारी उभे आहेत. माझ्या वडिलांना म्हणतायत, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मला म्हणाले, काय, बरं आहे का? मी म्हणालो, हा रामदासजी, बरं आहे. ते माझ्या वडिलांना म्हणाले, आपण जी सभा घेतली आहे फुलेनगरला, ती सभा आपण पुढच्या महिन्यात घेऊ. याची तब्येत चांगली होऊ द्या, याला सुरळीत होऊ द्या. हा चांगला झाला की मग आपण तो कार्यक्रम घेऊ. सध्याच्या वातावरणात आपण तो कार्यक्रम रद्द करू. त्यावेळचे माझ्या वडिलांचे शब्द आजही कानावर पडतात. माझे वडील रामदासला म्हणाले, रामदास, मला 4 पोरं आहेत. या 4 पैकी 3 गेले तरी चालतील, पण चळवळ थांबता कामा नये. असा मी तयार झालो. हा प्रभाव माझ्यावरच नव्हता, तो माझ्या वडिलांवर, माझ्या आईवर होता. काय म्हणलं? या 4 मध्ये हाही एक जाऊ दे, अजून 3 2 जाऊ दे, वंशाला एकच ठेवीन बाकी. ही भाषा त्यांनी वापरली. म्हणाला, कार्यक्रम आहे त्यावेळेलाच झाला पाहिजे, बदल होता कामा नये, सभा त्याच दिवशी होणार. आणि मग मी सांगितलं, सभा होणार सर, मी ICUमध्ये आहे, पण मला माहीत आहे माझी ताकद रस्त्यावर आहे आणि ती तुम्ही आहात. तुम्ही आलात तर माझी ताकद वाढणार आहे आणि ही सभा झालीच पाहिजे. आणि मग ती सभा सक्सेस झाली साहेबांची. अशोक बेडे वगैरे त्यावेळेला आपल्यासोबत होते.
मग ती जी सभा झाली, आंदोलन म्हणतो ना आपण, मोर्चा नाही म्हणता येणार. साहेब चालत निघाले आणि ती जी गर्दी झाली ती न भूतो न भविष्यती, म्हणजे स्पिरिट बघा. त्या नावात काय होतं माहिती नाही. ते नाव एक मिरेकल आहे, एक जादू आहे, जादू. त्या जादूनं इतकं आकर्षण दिलं की अख्खी वाई गच्च. बघेल तिकडे माणूस. माणसाला खिशात, गाडीला पैसे नाहीत, पण बघाल तिकडे रस्त्यावर माणूस. मग तिथे सभा झाली आणि ती सभा पॅन्थरला पोषक ठरली. त्यानंतर आपल्यातले काही कार्यकर्ते म्हणाले, अशोक गायकवाडवर वार झालेले आहेत. वातावरण तापलेलं आहे. शिवसेना ताकदवर आहे. आपण गरीब आहोत. अशोकला थोडा पार्टीतून बाजूला ठेवा आणि आपण ही मूव्हमेंट चालवायची. तेव्हा रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितलं, आता अशोक पार्टीतून बाजूला नाही. ज्याला अशोकबरोबर थांबायचं त्यांनी माझ्याबरोबर थांबा. ज्याला थांबायचं नाही त्यांनी निघून जा. मी गांडू के लेकरू साथ नहीं चलता. मैं भीम की औलाद हूं. म्हणलं, जिसको साथ चलना है वो चलेगा, जिसको नहीं चलना है वो छोड़ दे. आणि म्हणलं, आतापर्यंत अशोक उपाध्यक्ष होता, आज अशोक तालुकाध्यक्ष झालेला आहे. प्रेससमोर आता मी घोषणा करणार आहे, ज्याला थांबायचं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी निघा. हा तो रामदास आठवले माझ्या डोळ्यात आजही फिट आहे. कालपर्यंत पोलिसांना बघून आम्ही पळून जायचो, पण रामदास आठवले सोबत आल्यावर पोलीस आम्हाला बघून पळून जायचे. त्यावेळी गवई साहेब होते. गवई साहेब तेव्हा प्रशासक नव्हते. आम्ही आता मॅच्युअर झालोय. आज मला वाचल्यामुळे कळतंय, बघितल्यामुळे कळतंय. मी बघतो गवई साहेब म्हणजे असं अन्याय झालेल्या ठिकाणी धावून जाणं आणि तिथे मारामारी करायला लावणं असं नाही. पण रामदास आठवले जे होते ना, त्यांचं जे स्लोगन होतं, तो स्लोगन इज अ करेक्ट स्लोगन. हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. आपण बघा, पॅन्थरच्या त्या प्रत्येक बोर्डवर ही लाईन वर लिहिलेली असायची आणि मग खाली सुरुवात व्हायची बोर्ड लिहायला. म्हणजे हे सगळे विद्रोह विचारवंत आंबेडकरवादी आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटनात्मक घेऊन जाणारी आणि हा घटनेच्या बाहेर जाऊन संघर्षासाठी वाटेल ते, माझ्या इकडे बघितलं तर डोळे काढीन, माझ्या बहिणीकडे बघितलं तर हात तोडीन आणि जो कोणी गावात आम्हाला नडेल त्याला झोडून, अशा पद्धतीची जी भूमिका होती ना, ती भयंकर स्ट्रॉंग होती. तो तरुण आणि हे वयोवृद्ध, त्यामुळे तरुणांच्या मनामध्ये रिफ्लेक्ट झालं. त्या काळात तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेनं डोकं वर काढलेलं, जातीयवादाचं प्रमाण वाढलेलं, दलितांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं होतं. गावागावामध्ये दलितांचे गंभीर प्रश्न, अत्याचार आणि मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती. शिवसेनेला जर टूक द्यायचा असेल तर गवई चालणार नव्हता. शिवसेनेला टूक द्यायचा असेल तर बीसी चालणार नव्हता. शिवसेनेला टूक द्यायला खोब्रागडे चालणार नव्हता. खोब्रागडे हा विचारवंत आहे. खोब्रागडे हा रिकल्ड आहे. अनरिकल्ड असणारा पण तोडीस तोड उत्तर देणारा, वेळ प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा, हातामध्ये तलवार घेण्याचं सामर्थ्य असणारा तरुण म्हणजे आपला रामदास. इथला तरुण डायरेक्ट कोणाला आकर्षित होणार? कारण तरुण आकर्षित होतो तो सर मुझे कोई कविता सुना दो इस पर नाही. बरोबर ना? तो कोणाबरोबर आकर्षित होतो? तर समान सुखावर, समानतेना आक्रोश करणाऱ्याबरोबर आणि तलवारीला तलवार भिडवणाऱ्याबरोबर. मी जर असं म्हणालो, ए पोरांनो चला चला पळा, मारामारी करू नका, तर माझ्या मागे कुणी येणार नाही. ए धर्रे तला, आपल्या बहिणीकडे बघितलं त्यानं, आखे मत सूच. हे रामदास आठवले. म्हणून तो आम्हाला भावला आणि तरुणांच्या मनामध्ये तो सजला, रंजला. येणाऱ्या कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेकडून एवढंच शिकलं पाहिजे की जर रामदास आठवले नावाचं वादळ जन्माला आलं नसतं तर आंबेडकरी चळवळ ही गुडघ्यात आणि गुडघ्यातच राहिली असती. आणि जर ती गुडघ्यात राहिली असती तर आज परिस्थिती काय असती हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तेव्हा रामदास आठवलेच्या योगदानावर कोणीच बोलायचं नाही. नामांतराची लढाई म्हणजे रामदास आठवले. आजच्या परिस्थितीत लढणारा रामदास आठवलेच. त्यामुळे रामदासवर जी भाषणं करतात ना, त्यांनी जरा मागे जाऊन बघावं. आपली आई सुरक्षित का राहिली याचं उत्तर शोधावं. आपली बहिणी शाळेत जाऊन प्राध्यापक कशी झाली याचं उत्तर त्यांनी शोधावं. आपण नाही शोधायचं. नाहीतर भाषण करायला उठायचं आणि बोलायचं, रामदास आठवलेनं गद्दारी केली. गद्दारी तुम्ही की रामदास आठवलेनं काय गद्दारी केली? रामदास आठवलेनं तर रक्त सांडलं. हाच रामदास आठवले तुम्ही स्वीकारलात तर येणारी पिढी देखील त्याच पद्धतीने लढेल. जसं आपण म्हणतो, जिवंत बाबासाहेबांपेक्षा मृत बाबासाहेब हे प्रचंड घातक आहेत, तसे रामदास आठवले आहेत. बाबासाहेबांच्या पश्चात जिवंत बाबासाहेब हे जगातल्या सगळ्या विद्वानांना भारी होते, सगळ्या फिलॉसॉफरला भारी होते, सगळ्या पॉलिटिशियनला भारी होते. तसा रामदास. त्याच विचाराने ते भारले गेले आहेत. परिस्थितीप्रमाणे बदलत असतात. तुम्ही मी सांगायची गरज नाही. वय वागलं की माणसाचं भाषण कमी होतं. वय वागलं की माणसाचे विचार बदलतात, मॅच्युरिटी येते. आता रामदास आठवलेमध्ये मॅच्युरिटी आल्यामुळे मला वाटतं त्यांचं बोलणं कमी झालंय. पण रक्तातला ज्वालामुखी अजून थंड नाहीये. तो अजूनही सांगतो ना, मी सांगायची गरज आहे का रे? मी सांगायची गरज आहे का?
तोंडातून जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आतून हा ज्वालामुखी पेटलेला असतो, फक्त त्याला ते उघड करता येत नाही. तरी म्हणतो, शांत राहू द्या रे, सांगायची गरज आहे का? या अशा रामदास आठवलेला इथल्या येणाऱ्या पुढच्या पिढीनं जर स्वीकारलं तर मी तुम्हाला सांगतो, येणारा काळ हा बाबासाहेबांच्या विचारांचा असेल आणि बाबासाहेब चळवळीतला एक प्रमुख दुवा म्हणून उभा असेल. आता खरं सांगू का, मी तालुका अध्यक्ष झालो, पण मला भाषण करायला येत नाही. साहेब 2दा आले ना, ते कशाने आलेत हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. फोन नाही, वायरलेस नाही, पेजर नाही, काहीच नाही. साहेब जेव्हा कुठे उतरले, एका पोलिसाला दिसले, तेव्हा पोलीस सांगायचे, अरे आला आला. आणि ते मी बघितलं. भिवंडी शाखेच्या उद्घाटनाला साहेबांबरोबर मी एसटीनं गेलो होतो. साहेब आणि आम्ही एसटीत बसलो. ठरलेल्या टाईममध्ये एसटी पोहोचली. 45 मिनिटात शाखेचं उद्घाटन करायचं आणि पुन्हा त्याच एसटीनं माघारी यायचं. जमेल का कोणाला? 45 मिनिटात सभा उरकली. कार्यकर्ते हो हो करत होते, तरी कार्यकर्त्यांनी एसटी 5-10 मिनिटं लेट केली आणि मग त्याच एसटीनं परत रात्री 8:30ला पोचलो. मग तोंड धुणं, हातपाय धुणं, बाथरूममध्ये जाणं, फ्रेश होणं, असं करता करता गप्पा मारता मारता 11 वाजले रात्रीचे. आणि 12 वाजता नेत्याला माझी भूक लागली. मग दयाल बहादूर, भारती सोनू, मी, संध्या गायकवाड आणि तो अशोक मोरे, मला नावं आजही पाठ आहेत, असे आम्ही 7-8 जण निघालो आणि खोडादात सर्कलला चालत गेलो. हॉस्टेलपासून खोडादात सर्कल दादरला चालत गेलो. खोडादात सर्कल दादरला पावभाजीची गाडी होती. मग एक बुर्जी घ्यायची, त्या बुर्जीवर तो 2 पाव खायचा. आम्ही त्याला 6 पाव घ्या बोलायचं आणि ते पाव अंडरस्टर करीत एका बुर्जीबरोबर 5 जणांनी खायचं, किंवा 2 बुर्जी घ्यायचे आणि ते अंडरस्टर करायचे. सकाळी अंघोळ केली की सिद्धार्थ हॉस्टेलमधून निघायचं आणि समोर जी कॅन्टीन होतं तिथं जायचं आणि उसळपाव खायचं. जेवण मिळायचं नाही आणि साहेब कधी म्हणायचे पण नाही, मला भूक लागली, मला जेवायला द्या. एक उसळपाव खालं की डायरेक्ट संध्याकाळी मागायचं. एक बुर्जी पाव खालं तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट. हा संघर्ष तुम्हाला मला नाही जमणार. रामदास आठवलेला त्याग हा आंबेडकरी चळवळीतला सर्वात उत्कृष्ट त्याग, सर्वात उच्च शिखरातला त्याग आहे. त्या त्यागाला उत्तर नाही. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी दाढी वाढवली आणि दाढी वाढवल्यानंतर मी चुकून रामदास आठवलेसारखा दिसायला लागलो. मग मला गर्व आला. मी फुगलो ना, अरे हम भी साहब के जैसे दिखते हैं. मग ती अशी वाढलेली दाढी, वाढलेली केस, स्टाईल होती ती. जशी सुनील दत्तची स्टाईल आली केस वाढवायची, तसं रामदास आठवले की स्टाईल काही अलग ही थी. अजून माझ्याकडे फोटो आहेत माझे तसे. व्हाईट पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि ती वाढलेली दाढी, तसे फोटो आहेत माझ्याकडे. आणि मग ती एक किमया. रामदास आठवलेबरोबर गेलं तर कधी लोक म्हणायचे, कोण रामदास आठवले, यो कहा. तो गर्व की बात थी कि हमको उसके जैसा थोड़ा तो दिखने को मिला. सांगायचं झालं तर मी तुम्हाला अख्खा गिवस स्टोरी सांगेन. खूप मोठ्या मोठ्या स्टोरी आहेत माझ्याकडे. फळणची दंगल माझ्या डोळ्यासमोरची आहे. कन्हाड गावामध्ये मुलीवर झालेला बलात्कार, त्यानंतर तिनं केलेली आत्महत्या. त्यावेळेला रामदास आठवले आणि मी फळणला होतो. आम्ही तिथे गेलो तर अख्खं गाव पळायचं. दहशत नावात इतकी की रामदास आठवले आल्यानंतर प्रशासनापासून ते गावकऱ्यांपर्यंत माणूस गावात थांबायचा नाही. काय माहीत नाही, पण रामदास आठवले येतोय म्हणलं ना की चांगल्या चांगल्यांची हवा चूर व्हायची. माणसं, गुंड पळून जायची. त्या सिद्धार्थ हॉस्टेलला तर रात्री 12-1 वाजता पोरं म्हणायची, साहेब झोपडपट्टी तसं झालंय, की साहेब म्हणायचे चला. जीवाची पर्वा न करणारा आणि जीवाचं नाव शिवा ठेवणारा, लढायला जाणारा नेता म्हणजे आठवले साहेब. त्यांच्यासोबत अख्खं आयुष्य भरपूर चांगलं काढलं. सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे तरुण वयामध्ये ज्यावेळी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला, वाईमध्ये हाफ मर्डरचा. मी पळालो. मी पळाल्यावर बसायला, झोपायला मला जागा नव्हती. एकच नेता, रामदास आठवले. दुसरं कुठं जायचं? त्यावेळेस रामदास आठवले. गाडीत बसून फिरायचे, काय काय शिजवायचे, पण सोडायचे नाहीत. माझ्या गाडीत एसटीत ठेवा अशोकला माझ्या म्हणायचे. मला भाषण करायला उडं होतं. मला अजूनही आठवतं, कोरेगावच्या सभेमध्ये मीटिंग होती. कोरेगावच्या शाखेच्या उद्घाटनाला आम्हाला नेलं. ते बोलले बोल. मला बोल बोलल्यावर लघवीला आलं होतं. मी पळून गेलो. मला भाषणच करायचं नाही. मला बोललो तुला बोलावं लागेल, तुला कळत नाही कशाचं काय. मी तसाच पळून गेलो. लघवीला आलंय आपल्याला असं बोलले, म्हणजे मला भाषण करावं लागेल. माझ्या भाषणाला ताकद दिली ती रामदास आठवलेंनी. त्या काळातल्या ग्रामपरिस्थितीनुसार आपण घडत असतो. ते झाले नसते तर आपण घडलो नसतो. मी तुम्हाला सांगतो, कालपर्यंत पोलिसांना बघून पळून जाणारा अशोक गायकवाड, आज अशोक गायकवाडचं दार उघडायला पोलीस येतात.
ही किमया रामदास आठवलेंची आहे. आज आम्ही जाहीर सांगतो की त्याने जर बोटाला धरलं नसतं तर मी महाराष्ट्रालाच कळलो नसतो. लोक म्हणतात रामदास आठवलेंनी तुला काय दिलं? रामदास आठवलेंनी मला इज्जत दिली. रामदास आठवलेंनी मला प्रतिष्ठा दिली आणि प्रतिष्ठेबरोबर वेगळं अस्तित्व दिलं. शरद पवारांनी अशोक गायकवाडला बोलावं याची काय लायकी आहे? कोणामुळे ओळखायला लागला शरद पवार आपल्याला? रामदास आठवले सोबत नसता तर मला कोणी ओळखला असता? म्हणून कोणी म्हणतो काय दिलं तर मी म्हणतो सगळं दिलं. माझी पोरं वगैरे वेल सेटल झाली, शिकली वगैरे, मोठी झाली. हे सगळं वैभव बघताय. कुठून आलं हे? अस्के नाम पे जिंदा है आज. वो हमारे शिवाजी राजे है. हम उनके सरदार है. ही सरदारी त्यांनी दिली आपल्याला चालवायला. तुम्ही बघताय अख्ख्या महाराष्ट्रात. आज मला आनंद वाटतोय सांगायला. कुठल्याही गावात जाऊ द्या, पण मी रामदास आठवलेंचा जवळचा आणि कधीही न फुटणारा आणि कधीही न सोडणारा कार्यकर्ता म्हणून ओळखतात. म्हणजे ते म्हणतात ना, एक जान है हम. त्यामुळे आपले कितीही वाद झाले तरी एक जान है हम. मीही कधीकधी चिडून प्रवीणला म्हणतो जाऊ दे, मला नाही थांबायचं. पण काय झालंय, आहे फक्त शरीर दोन आहेत, आत्मा एक आहे. एका आत्म्याने आम्ही असे जोडलेले आहोत, त्यामुळे वाद होणारच, कारण दोन्ही संघर्षमय आहेत. पण माझा नेता मला सर्वस्व आहे. तो दिवस मी पुन्हा रिपीट करतो. आठवले साहेबांचं लग्न झालं आणि आठवले साहेब वाईला आले. त्यांची मिसेस, ते, त्यांची सासूबाई, त्यांचे भाऊ वगैरे. तो काळ मला वाटतं 15-16चा असेल. साहेब पर्यावरण मंत्री झालेले. लग्न वगैरे झाल्यामुळे माझ्या दारात मंडप टाकला होता. माझं घर छोटंसं होतं, म्हणजे 10 बाय 12ची खोली. त्यात आम्ही 10 जण 15 जण राहायचो. आई-वडील, मी, बायको आणि पूर्ण परिवार. दारातच मंडप टाकलेला. पोलीस अधिकारी त्यांच्या मागोमाग. दारातच साहेबांना बसवलं. मला आठवतंय, आमच्या आईने चहा दिला. वहिनी म्हणाल्या मला नको चहा. तर साहेब म्हणाले का नको? चहा कोणी आणलाय? आईचा तुला चहा प्यायचा नाही? आईच्या हातचा चहा तुला नको वाटतो? घे चहा, असं करड्या आवाजात बोलले. हे त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम. ही जी नाळ आहे ना, ती टेरिफिक आहे. मध्यंतरी काही वादावादी झाल्यावर साहेबांनासुद्धा वाटलं असेल की अशोक जाणार की काय सोडून, पण नाही. काय झालेलं आहे, नाहीच जाऊ शकत. माझे वडील वारले तेव्हा माझा नेता रडला. माझे वडील वारले तेव्हा 5-6 दिवसांनी आला. घरापाशी आला. आमच्या दादाची आठवण काढल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या वडिलांना सरळ विचारायचे, दादा बरं आहे का? मंत्री नव्हते तेव्हा विचारायचे आणि मंत्री झाल्यावर सुद्धा विचारायचे. आमच्या वडिलांनी रामदासला आपला मुलगाच म्हणून प्रेम केलं. आठवणी इतक्या आहेत की तुमचं अख्खं पुस्तकच भरेल. माझ्यात त्यांच्यातला एक गुण आहे, लोक एकत्र करण्याचा, लोक सोबत ठेवण्याचा आणि लोकांच्या प्रश्नावर भांडताना लोकांना जोडण्याचा. आठवले साहेब नुसते आमचे आठवले साहेब नाही आहेत. आमचा आठवले साहेब एक कुशल संघटक आहेत. नुसतं अध्यक्ष असणं आणि संघटन कौशल्य ठेवून अध्यक्ष असणं याला महत्त्व असतं. आणि त्यांच्यातला तो गुण आपण घेतलाय आणि जिल्ह्यात वापरलाय. आपल्या भागात तर सोडाच, पण महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आजही आपण गेलो, आदर तेवढाच असतो आणि माणसं प्रेम तेवढंच करतात. कोल्हापुरात गेलो तर ती अख्खी टीम आपल्याबरोबर असते. मला आठवतं, मी नागपूरला निघालो होतो. बाय रोड नागपूरला चाललो होतो. कुठल्याच गावात मला चहाला पैसे द्यावे लागले नाहीत की येवायला. द्यावे लागले नाही, ही गंमत आहे. मला औरंगाबादमध्ये आठवतं, औरंगाबादमध्ये गेलो होतो. त्यांची आठवण म्हणून मराठवाडा विद्यापीठाच्या गेटला हात लावला. औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा बघायला गेलो. गाडी बाहेरून लावली आणि मी, माझी मिसेस, माझा भाऊ आम्ही नागपूरला चाललो होतो. आम्ही सगळे फॅमिलीच होतो, कार्यकर्ते कोणी नव्हते. दर्शन करून बाहेर आलो तर दारामध्ये बुके घेऊन 20-25 कार्यकर्ते. मला म्हणाले तुम्हीच का अशोक बापू? मला म्हणाले आमच्याकडून साहेब तुमचं स्वागत आहे. मी म्हणालो तुम्ही मला ओळखता? मला म्हणाले हो, आम्ही तुम्हाला खूपच ओळखतो. मला आश्चर्य वाटलं की औरंगाबादमध्ये काय आपण कधी गेलोय का? आपली ओळख कोणाशी? रेणावकर आणि गंगाधर गाडे यांच्याशी. रामदास आठवले यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. अशोक गायकवाड आला म्हणून भेटायला येतात. तसं बघायला गेलं तर गंगाधर गाडेसुद्धा माझा मित्र आहे. गंगाधर गाडे मंत्री झाले तेव्हा मी त्यांच्यासोबत सातत्याने असायचो. पण ज्यावेळेस त्यांनी शरद पवारांचं दार उघडलं तेव्हा मीच त्यांना सांगितलं की दादा, अरे तुझे दिवस भरले म्हणून. त्यांनी म्हटलं काय बोलतो आहे? मी म्हणालो तुझे दिवस भरले यार. डॉन्स इज ऑलवेज डन. मी म्हणालो शरद पवारांचं दार उघडलं तू टिकणार नाही. तुला शेवटी डॉनचाच दरवाजा उघडायला पाहिजे होता. मी आपलं डॉनचा दरवाजा उघडला, तू शरद पवारांचा उघडला आणि म्हणाले दिवस भरले.
आणि तसंच झालं. त्यांचं मंत्रिपद गेलं, पुढे राज्यसभेत घेतलं नाही, कारण गिरगाव चौपाटीला रामदास आठवले आणि शरद पवार यांची गाडी पुढे आली. तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या गाडीचं दार उघडलं आणि मी रामदास आठवले यांचं दार उघडलं. सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने आवाहन केलं की बॉस इज ऑलवेज राईट. आज ते काय करतात हे माहीत नाही. वयस्कर झालेला बाप म्हातारपणी काय चाळं करेल माहीत नाही, पण तारुण्यात त्याने तुला दिलेली ताकद, त्याची जर तुला जाणीव राहिली तर तुझी पोरं तुझ्या ताकदीची जाणीव ठेवेल. आणि तू इथं विसरलास तर तुझी जाणीव कोणी ठेवणार नाही. त्यामुळे त्याचा त्याग दुसऱ्या कोणाला झेपणार नाही आणि कोणाला तो कळणारही नाही.